आपकी अदालतमध्ये बिझनेस टायकून विजय माल्ल्यांवर आरोप आहे की हे रंगेल स्वभावाचे आहेत. विजय, तुमच्या चाइल्डहुड बद्दल बोलायचं झालं तर मी वर्तमानपत्रात वाचलं, असं म्हणतात की तुम्ही बिगडे दिल शहजादे होता, स्पॉइल्ड सन ऑफ अ रिच फादर. बिगडे दिल शहजादा. दिल तर तसं ठीक होतं, शहजादा तर कधीच नव्हतो. माझे वडील तर खूपच स्ट्रिक्ट होते. असायलाच हवं होतं तुमच्या बरोबर. असं नाही म्हणत की मी खोडकर नव्हतो. अजून सुद्धा थोडा खोडकरपणामध्ये मजा येते. परंतु असं म्हणणं योग्य नाही की आय वॉज स्पॉइल्ड बिकॉज माय फादर सेट व्हेरी व्हेरी हाय स्टँडर्ड्स फॉर मी आणि मला खूपच कष्ट करावे लागले. 400 रुपये पगार देत होते तुमचे वडील तुम्हाला? हो, 400 रुपयेचा पगार माझा होता आणि आणि तो पगार 3-4 वर्ष वाढला सुद्धा नाही, इन्क्रिमेंट सुद्धा नाही मिळालं मला. आणि ओरडायचे सुद्धा खूप तुम्हाला? हो, वडील तर रागवायचे खूप मला. आई जरा थोडी तसं प्रेमाने, शांतपणे समजवायची मला. परंतु ऑल इन ऑल चांगला निघालो मी. परंतु असं सगळं होतं, जर वडील स्ट्रिक्ट होते, 400 रुपये पगार द्यायचे. मी असं सुद्धा ऐकलं की जर तुम्ही एखादं लेटर लिहिलं तर ते आधी वाचलं जायचं. अगदी बरोबर आहे. असं असून सुद्धा इतके कसे बिघडलात तुम्ही? वडिलांनी मला तर हाथीदह बिहारमध्ये आधी पाठवलं, त्याच्यानंतर शहाजतपूर उत्तर प्रदेशमध्ये. आणि मी जेव्हा गाडी मागितली, त्यांनी नकार दिला. मला एक सायकल देऊन टाकली. तर तिथेच थोडा मी सुधारलो. पण मी इन्व्हेस्टिगेट केलं तर असं समजलं की तुम्ही तुमच्या मुलाबरोबर अजिबात स्ट्रिक्ट नाही आहात. नाही, मी तर खूप स्ट्रिक्ट आहे आणि ठीक आहे, आजकालच्या काळामध्ये तर 18 वर्षाच्या मुलाला तर मी खोलीच्या आतमध्ये तर बंद नाही करू शकत. अ, परंतु बोर्डिंग स्कूलमध्ये राहिला आहे तो. आता कॉलेजला जात आहे. परत बोर्डिंग करत आहे. तर बोर्डिंगमध्ये तर इनबिल्ट डिसिप्लिन आहे. आणि जेव्हा ते सुट्ट्यांमध्ये येतात इकडे तर ठीक आहे, थोडीफार पार्टी करतो. या वयामध्ये नाही केलं तर कधी करणार? तुमच्या तुमच्या वडिलांनी तुम्हाला 25 वर्षांच्या वयापर्यंत सायकल सुद्धा दिली नव्हती आणि तुम्ही त्याला 18 वर्षाच्या वयामध्येच एअरक्राफ्ट गिफ्ट केलं होतं. त्याला बिचाऱ्याला तर गाडी सुद्धा चालवायला येत नाही. आणि तुम्ही एअरक्राफ्टबद्दल बोलत आहात. मी त्याच्या वाढदिवसानिमित्त माझी एअरलाइन्स लॉन्च केली. तर मीडियाने लिहिलं की मी त्याला एक गिफ्ट दिलं आहे. तर हीच मीडिया जी आहे ते लिहित असतात आमच्या लाईफस्टाईलबद्दल. आता मी काय करू? मी तुम्हाला म्हणालो मी तर थिक स्किन झालो आहे. तुम्ही लाईफस्टाईल चेंज सुद्धा करू शकता मीडियाला खुश करण्यासाठी. आता मीडियाला खुश करायला गेलो तर माझं नुकसान सुद्धा नाही झालं पाहिजे ना मग. मी तर वर्क हार्ड अँड प्ले हार्डच्या फिलॉसॉफीने मी मी आपलं आयुष्य जे आहे, आय लिव्ह इट दॅट वे. एक्सपेन्सिव्ह कार्समध्ये फिरणं, रेसिंगची आवड असणं, घोडे पाळणं, हाय फ्लाइंग लाईफ लीड करणं आणि तुम्ही म्हणता की खूप कष्ट करता, तुम्ही खूप हार्डवर्किंग आहात. हो सर, परंतु हे फास्ट कार्स, रेस हॉर्सेस वगैरे, वगैरे जे तुम्ही म्हणत आहात, केवळ हेच नाही, पैसा जो लागतो अशा छंदासाठी, तो तर आधी कमवावा लागतो ना? ते तर वडील कमवून ठेवून गेले होते ना. हो. परंतु जसं तुम्ही म्हणत आहात, की वडील त्यांनी कमावून जो आमच्यासाठी ठेवला आणि आमचे जे लाईफस्टाईल आहे, तो जो काही ठेवला, तो कधीच संपला सुद्धा असता. तर आता जो चालू आहे, याचा अर्थ असा आहे, की मी कष्ट करून कमावत आहे आणि म्हणूनच मी खर्च करत आहे. ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा तुम्ही बिझनेस सांभाळला होता, वडिलांच्या डेथ नंतर कमी वयामध्ये तुम्ही चेअरमॅन बनला होता, तेव्हा सगळेजण असं म्हणाले होते की आता हा ही कंपनी उद्ध्वस्त करूनच सोडेल. अगदी बरोबर बोलत आहात. अगदी बरोबर बोलत आहात, परंतु त्या दिवसांमध्ये युबीचा शेअर प्राइस ₹19 होता, आज 500च्या वर आहे. तर
दॅट सेज समथिंग. हेच लोकांना जाणून घ्यायचंय की कसं करता, कारण तुम्ही काम करताना तर दिसून येत नाही. तुम्ही कधी पार्टीज मध्ये दिसून येता. मी रेकॉर्ड पाहिला की एका वर्षामध्ये मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को 36 टाइम्स तुम्ही ट्रॅव्हल्स केलेलं आहे. हो, ही गोष्ट खरी आहे, परंतु मी इतकंच म्हणेन की मीडिया आमच्या मागे फिरत असतात पार्टीमध्ये. अ, दुःखाची गोष्ट आहे की मीडिया आमच्या ऑफिसमध्ये पोहोचत नाही. तर त्यामुळे जे काही दिसून येतं, ते केवळ पार्टीच्या वेळी दिसून येतो. मी तर मीडियाला इन्व्हिटेशन देईल की एकदा आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा या. तर मग ते स्वतः बघतील की किती काम करतो मी. एक कॉन्ट्रोवर्सी मीडियामध्ये मी बघितली होती जेव्हा तुम्ही किंगफिशरचं कॅलेंडर काढलं होतं. हो, एकापेक्षा एक मोठ्या मॉडेलला स्विमसूट मध्ये तुम्ही दाखवलं. हो. स्विमसूट सुद्धा कपडे असतात आणि कोणी समुद्राच्या किनारी गेले तर सलवार कमीज तर घालून नाही जाणार ना. पण तुम्ही तर घेऊन जातात समुद्राच्या किनाऱ्यावर. तर त्यामुळे या देशाच्या तिन्ही बाजूंना समुद्र तर आहे ना. पण मी असं ऐकलंय की यावेळी तुमचा प्लान आहे त्यांना फॉरेस्टमध्ये घेऊन जाण्याचा. ते तर फॉरेस्टमध्ये सुद्धा पूल्स असतात, रिसॉर्ट्स असतात. तर कॅलेंडरचं नाव सुद्धा स्विमसूट स्पेशल आहे. आणि यावेळी आणखी एक गोष्ट मी म्हणेन की मी यंग डिझायनर्स, अपकमिंग डिझायनर्स कडून सगळ्या डिझाईन्स मागवल्या आणि त्यांचे स्विमसूट्स आम्ही सादर केले यावेळी कॅलेंडरमध्ये. आणि तुम्हाला माहीत असेल की किंगफिशर कॅलेंडर वन द फॅब अवॉर्ड्स इंटरनॅशनली ॲज द बेस्ट कॅलेंडर इन द वर्ल्ड. विजय साहेब, जेव्हा कधी मीडिया तुमच्याबद्दल लिहिते तर त्यामध्ये जास्त उल्लेख या गोष्टीचा असतो की तुम्ही यॉटवर पार्टी दिली जी रात्री सुरू झाली आणि सकाळपर्यंत चालू होती. लोक डिनर न करता येतात आणि ब्रेकफास्ट करून जातात. मीडिया सुद्धा तेच करतात. किंवा मग चर्चा होते या गोष्टीची की तुम्ही किती हाय फ्लाइंग आहात. किंगफिशर एअरलाईनचे मालक असताना लो फ्लाइंग तर नसणार ना मी. हम्म. तर मी तर हाय फ्लाइंगच आहे. केवळ इथे इंडियामध्ये या देशामध्ये खूप हिपोक्रसी आहे आणि कुणीही आपल्या मनाप्रमाणे इफ दे लिव्ह तर त्यांना क्रिटिसाइज करतात लोक. आणि तुम्ही विदेशात गेला तर खूप सारे मिलियनर्स आहेत. त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठे मोठे यॉट्स आहेत, प्रायव्हेट जेट्स आहेत, सगळं काही आहे. त्यांच्याबद्दल लोक कमी लिहितात. इथे आपल्या देशामध्ये कुणी केलं तर मग लोक क्रिटिसाइज करतात. ही गोष्ट तर चुकीची आहे. तुम्हाला वाईट वाटतं जेव्हा असं क्रिटिसिझम होतं तेव्हा? नाही सर, आता तर मी तर खूप थिक स्किन झालो आहे. म्हणजे इतकी काही मी चिंता करत नाही. कारण मी तर स्वतःला डिफेंड करून करून थकलो आहे. तर मी म्हणालो यांना जितकं लिहायचं असेल लिहू द्या. माझ्या ज्या कंपनीचा रिझल्ट आहे, मी जी अचीव्हमेंट करू शकेन आपल्या आयुष्यामध्ये, लेट देम जज इट बाय दोज रिझल्ट.